हो सर, तूच लागतो. जितेंद्र गुंडे. कोणत्याहीच कार्यकर्ता कोणालाच आम्ही मतदान कर नाही. आमचं एकच ध्येय, मी एक साधारण व्यक्ती, आमचं एक ध्येय आहे की महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून सुद्धा आम्ही भाजपाचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, हे आमचं वचन आहे. तर जब उम्मीदवार नहीं था तभी भी हमारे लिए खड़ा था वो। और आज तो जब वो चुन के आने के बाद में तो हमारे लिए तो बहुत कुछ कर सकता हो। और उसको हमारे को तो ये चाहिए कि भाई उसको जीत के लाना जरूरी है हमारे लिए। बुंदेले हा असा माणूस आहे की त्याच्याकडे काही पद नसताना बी तो जनतेचं भरभरून काम करत राहतो. त्यांनी लाईट लावलं, नाल्या खोदले, सगळं केलं. त्यांना अर्धी रात्रात बोलवलं ते येतात. काय सांगाल, कुठल्या प्रभागामध्ये तुम्ही राहता आणि काय समस्या आहे तुमच्या प्रभागामध्ये? कसं नगरसेवक तुम्हाला तुझी? माझं नाव विलास कांबळे. मी पोलीस खात्यामध्ये 35 वर्ष सेवा करून निवृत्त झालेलो आहे आणि मी वार्ड क्रमांक 5 मध्ये राहतो. आणि आमच्या वार्ड प्रभागामधून देवेंद्र जितेंद्र बुंदले हे जितेंद्र हा आमचा मित्र होता आणि आमच्या मित्राचा मुलगा इथे उभा आहे आणि त्याला आम्हीच मतदान करणार आमच्या प्रभागातून, कारण तरुण पिढीला आम्ही देणार आहे. आणि भाजपाच्या कोणत्याहीच कार्यकर्ता कोणालाच आम्ही मतदान कर नाही. आमचं एकच ध्येय, मी एक साधारण व्यक्ती, आमचं एक ध्येय आहे की महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून सुद्धा आम्ही भाजपाचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, हे आमचं वचन आहे. तर आम्ही तुमच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यालाच काय महाराष्ट्राला पण आणि एकनाथ शिंदे साहेबाला पण हे सांगतो, जशी अजित पवारनी युती तोडलेली आहे त्यांच्याशी आपण पण ती युती तोडावी आणि स्वतंत्र राहावं. ही माझी जातीवाद पक्ष आहे. भाजप हा जातीवाद पक्ष आहे. धर्मनिरपेक्ष त्यांना चालत नाही. त्यांना ते जातीवाद करीतात आणि त्याने नाताळाच्या दिवशी कोणाचा सण असो पण सणाच्या दिवशी त्यांनी भारतामध्ये जी दंगल घडविल्या हे गेल्या त्याचा आम्ही निषेध करतो. हो सर, तूच लागतो. जितेंद्र गुंडे. आम्हाला काही देवेंद्र आम्हाला रात्री काही टेन्शन नाही. आमचं त्यांना लाईट गीट गेली तुरंत येतं, ते पाणी आणून देते त्याच्या काही टेन्शन नाही त्यांचं. आम्हाला चांगलं आहे ते आमचं नगरसेवक चांगलं आहे काम. पानी आणून देते जमा करा. और आज वो प्रचार में खड़े हुए उम्मीदवार है शिवसेना के से, तो उन्हें अगर जीत के आने के बाद में कितना काम करेंगे हमारे लिए, हर चीज करता ना हमको आज भी, इसके बाद में तो और भी हमको फायदा मिलेगा उससे। आज हमको लाइट है, उसको ऐसे नालिया है, सब करके दिया उसने। और इसके आगे तो हमारे लिए तो बहुत अच्छा होगा। टैंकरों से पानी लोगों से हमको ला के देता था। पानी की कमी नहीं, लाइट की कमी नहीं, नल की नहीं, कहीं की कोई चीज की कमी नहीं हमको। हमारे सुख दुख में खड़े लिया उन्हें। और आज वो जब उम्मीदवार नहीं था तभी भी हमारे लिए खड़ा था वो। और आज तो जब वो चुन के आने के बाद में तो हमारे लिए तो बहुत कुछ कर सकता हो। और उसको हमारे को तो ये चाहिए कि भाई उसको जीत के लाना जरूरी है हमारे लिए। बुंदेले हा असा माणूस आहे की त्याच्याकडे काही पद नसताना बी तो जनतेचं भरभरून काम करत राहतो. आणि त्याला म्हणजे पद आल्यावर मग आम्हाला अपेक्षा आहे की तो आमचं काम करणारच आहे. कारण की आज पद बी नाही त्याला, तर तो लाईटाचं काम असो, नळाचं काम असो, काही नाल्याचं काम असो, का स्वच्छतेचं काम असो, का घंटागाडीचं काम असो, तो तत्पर, आम्ही त्याला सांगितलं की तत्पर ते आमची सेवेमध्ये हजर राहतो. आणि निवडून आल्यावर तो विषयच नाही राहिलेला आहे. क्रमांक 5 मधून आहे आम्ही. आणि त्यांचे आजोबा शंकरसिंग बुंदेले, त्यांचे वडील होते जितेंद्रसिंग बुंदेलेचे जितेंद्रसिंग बुंदेले. आता देवेंद्रसिंग बुंदेले उभे आहे. त्यांनी लय काम केलेलं आहे, आमच्यासाठी लय काम केलेलं. त्यांनी लाईट लावलं, नाल्या खोदले, सगळं केलं. त्यांना अर्धी रात्रात बोलवलं ते येतात. त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करायला लागलो. आता लोकांचं मन काय आहे आम्ही सांगू शकत नाही, पण तुमच्या माध्यमाने आम्ही सांगतो किंवा त्यांना निवडून आणा, बस माझं इतकंच आहे. सध्या प्रामुख्यानं कुठल्या अशा मागण्या समस्या आहे की त्यांच्याकडून तुम्हाला? नाही सर, मागण्या काहीच नाही माझ्या. त्याने जे मागण्या आम्ही केलं ते मान्य केले ना. म्हणजे आम्ही जे म्हटलं
लाईट लावलं त्याने, नाल्या खोदलं, सगळं केलं त्याने. आता त्यांना सांगायचं काहीच नाही त्यांना, म्हणजे असं घरचेच येते त्यांच्या आजोबापासून तर त्यांच्या वडिलापासून आणि त्याच्यापासून आम्ही काहीच नाही सांगू शकत. त्याने अर्ध्या रात्रात बोलव त्यांना, येतात ते, कधी येतात ते.